गगनबावडा रोडवर इथेनॉल टँकरला भीषण आग, मोठी दुर्घटना टळली, वाहतूक ठप्प. गगनबावडा रोडवर इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीमुळे कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार टँकरचा टायर फुटल्याने मोठ्या प्रमाणात घर्षण निर्माण झाले. त्यातून ठिणगी पडून टँकरमधील इथेनॉलसारख्या अतिज्वलनशील पदार्थाने पेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटना लक्षात येताच टँकर चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवले व अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र या आगीत टँकरचा काही भाग पूर्णतः जळून खाक झाला. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉल साठा असल्याने आग वेगाने पसरू शकली असती. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे गगनबावडा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रणात घेत पर्यायी मार्गांवरून वाहने वळवली. आग पूर्णपणे विझवून रस्ता सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान स्थानिक पोलीस व महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन टायर फुटण्यामागील कारणे, वाहन देखभाल व सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत चौकशी सुरू केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि